बीडच्या परळी तालुक्यातील सौदाना गावातील सरपंचाला राखेच्या टिप्परनं चिरडलं। दुचाकीला दिलेल्या धडकेत सरपंच अभिमन्यू क्षीरसागर ठार, चालक फरार। परळीत आजही अवैध वाहतूक। बेडघर नामक राख माफियाच्या टिप्परकडून सरपंच क्षीरसागरांच्या गाडीला धडक। अपघात की घातपात तपासावं लागेल, भाजप आमदार सुरेश धसांना संशय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेने नाशिकमध्ये फोन फेकल्याची माहिती। तपास यंत्रणेला अद्याप मोबाईल सापडलेला नाही। फेकलेल्या फोनवरूनच चाटेने वाल्मिक कराडला फोन केल्याचा संशय। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोग गावातील ग्रामस्थांची आज बैठक। एक आरोपी अटक न झाल्यानं ग्रामस्थ पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात। बैठकीत निर्णय होणार। मंत्री धनंजय मुंडे आज बीड दौऱ्यावर संत खंडोजी बाबांच्या सप्ताह सांगतेला हजेरी लावणार। सरपंच हत्या प्रकरणावरून मुंडेंवर आरोपांची मालिका। भाषणातून काय बोलणार याकडे लक्ष। बीड आणि परभणी प्रकरणाबाबत शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत फोनवरून चर्चा। महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच, पवारांची भूमिका। तर आरोपींवर कडक कारवाई करण्याचं फडणवीसांचं आश्वासन। कृषी मंत्री जवळचे आहेत, अनुदान मिळवून देतो। वाल्मिक कराडनं 140 ऊस यंत्र मालकांची 11 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप। गुन्हा दाखल करण्यासाठी शेतकरी पोलीस ठाण्यात। बीड हत्या प्रकरणातील सर्व 8 आरोपींवर मकोका लावल्यानंतर आता वाल्मिक कराडवर रोख। खंडणीतील आरोपींवरही मकोका लावण्याची मागणी। आकाचा आकाही आता बिनभाड्याच्या खोलीत जायला हवा। सुरेश धसांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। तर सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम, पंकजा मुंडेंची टीका। बीड हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड। प्रशासनाला गुन्हा दाखल न करण्यासाठी कुणाचे फोन आले, कॉल रेकॉर्ड तपासा, सर्व समजेल। आमदार संदीप क्षीरसागरांची मागणी। शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंचा आज परभणी दौरा। सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। विजय वाकोडेंच्या निवासस्थानीही जाणार। शिर्डीत भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन सुरू। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांची रणनीती ठरणार। अधिवेशनाच्या व्यासपीठावर महापुरुषांच्या फोटोसह संविधानाची प्रत। 15,000 पदाधिकारी उपस्थित। युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्त्वाचा आहे। सरकार आलं म्हणून शिथिल होऊ नका, कामाला लागा। फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी। आघाडी तुटली असं म्हणालो नाही, फक्त कार्यकर्त्यांची भूमिका मांडली। कुणाला मिरच्या लागण्याचं कारण नाही, संजय राऊतांचा टोला। टोरेस कंपनीच्या घोटाळ्याचे मास्टरमाइंड तुर्कीतील नागरिक। जनरल मॅनेजर तानिया कासातोवर 2008 मध्ये 77 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा, तर 69 लाखांची रक्कम सापडल्याप्रकरणी यापूर्वी ताब्यात घेतलं होतं। आर्थिक गुन्हे शाखेची माहिती। टोरेस कंपनी विरोधात मुंबईत 1,500 तक्रार। शिवाजी पार्क पोलीस स्टेशनसह अनेक ठिकाणी गुंतवणूकदारांच्या तक्रारी। छापेमारी आर्थिक गुन्हे शाखेकडून आतापर्यंत 9 कोटींचा मुद्देमाल जप्त। केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या वाट्याला 10,930 कोटी रुपयांचा निधी। उत्तर प्रदेशला सर्वाधिक 31,000 तर बिहारला 17,000 कोटी रुपयांचं वाटप। बुलढाण्याच्या बाधित गावातील पाणी दूषित नसल्याचं अहवालातून उघड। पाणी दूषित नाही, कोणतंही फंगल इन्फेक्शन नाही, तरीही टक्कल का पडताय? ग्रामस्थांच्या चिंतेत वाढ। टक्कल पडणाऱ्यांची संख्या 139 वर। मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्यानं श्वसनाच्या आजारात वाढ। हवेत धुक्यांसह हलका धुरकटपणा जाणवत असल्याचा अहवाल। तर पुण्यात बदलत्या हवामानामुळे किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ। सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचा आज 3रा दिवस। तैलाभिषेक सोहळ्याला सुरुवात। गड्डा यात्रेसाठी आंध्र, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यातून सिद्धेश्वर भक्त सोलापुरात। राजमाता जिजाऊ यांचा 427वा जन्मोत्सव सोहळा। सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंची शासकीय पूजा। केंद्रीय मंत्र्यांसह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित। कुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी महाकुंभ विम्याचं सुरक्षा कवच। 59 रुपयांना विमा खरेदी करता येणार। तर देश विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी हेलिकॉप्टर सेवा। इंग्लंड विरुद्धच्या T20 सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा। मोहम्मद शमी पुन्हा संघात। सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेल उपकर्णधार असणार।